मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाणार का? शिल्लक आहेत हे 7 सामने. तर मुंबई इंडियन्सचे टॉप 4चे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुंबई इंडियन्सला किती सामने जिंकावे लागतील, किती पॉईंट झाले तर काय होणार, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, सध्या निम्मे IPL संपलेले आहे. तर मुंबई इंडियन्सचे आत्तापर्यंत 7 सामने झालेले आहेत. 7 सामन्यापैकी 2 सामन्यांमध्ये विजय आणि 4 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. आणि मुंबई इंडियन्सचे पॉईंट आहेत 4. तर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावरती आहे. तर मुंबई इंडियन्सचे अजून सामने शिल्लक आहेत 7. जर मुंबई इंडियन्सने 7 पैकी 7 सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सचे पॉईंट होतील 18. तर टॉप 4मध्ये जाण्यासाठी ज्या टीमचे 16 पॉईंट होतात ती टीम कन्फर्म टॉप 4मध्ये जाते. परंतु ज्या टीमचे 14 पॉईंट्स होतात, 14 पॉईंटवर देखील टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. परंतु इतर टीमांचे समीकरण त्यासाठी पाहावे लागते. किती टीमांचे किती गुण झालेले आहेत हे पाहावे लागते. आणि जरी 14 पॉईंटवरती टीम टॉप 4साठी क्वालिफाय होत असेल तर तिथे नेट रन रेटचा मोठा इश्यू येतो. परंतु मुंबई इंडियन्सची नेट रन रेट हे सध्या मायनसमध्ये आहे. जर 14 पॉईंटवर मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जायचे असेल तर मुंबई इंडियन्सची नेट रन रेट ही मुंबई इंडियन्सला प्लसमध्ये करावे लागेल. म्हणजे मोठ्या फरकाने मुंबई इंडियन्सला सामने जिंकावे लागतील. जर 7 पैकी 7 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर मुंबई इंडियन्सचे 16 पॉईंट होतात. तर येथे कन्फर्म मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाऊ शकते. 7 पैकी 7 सामने मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील. परंतु 14 पॉईंटवर देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते. परंतु नेट रन रेट ही सुधारावे लागेल आणि इतर टीमांचे समीकरण पाहावे लागेल. जर 7 पैकी 7 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर 18 पॉईंट होतील आणि टॉप 2मध्ये मुंबई इंडियन्स जाईल. परंतु ते थोडे कठीण दिसत आहे. परंतु 7 पैकी 7 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर कन्फर्म 16 पॉईंट होतील आणि कन्फर्म मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाऊ शकते. 18 पॉईंट राहू द्या, मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी 16 पॉईंट तर करावे लागतील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स, IPLच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.